नमस्कार माझ्या बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत दिशा आणि नकाशा हा भाग तर आपण काही घेणार नाहीत, पण दिशा नेमक्या कशा लिहितात त्या पद्धतीने आज आपण चर्चा करून घेणार आहोत. तर बघा, लक्षात घ्या, दिशा काढताना नेहमी एकतर आपण पेपरवर दिशा आखत असतो किंवा फळ्यावरती आखत असतो, तर नेहमी दिशेचा जो अँगल असतो तो नेमका कसा असला पाहिजे त्या बाबतीत आज आपण बोलणार आहोत. तर बघा, मग दिशा आपण ड्रॉ करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर या पद्धतीने एक आकृती काढलेली आहे. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जोवर आपण शिकत आहोत, भूगोल हा भाग आपण जोवर शिकत आहोत तोवर लक्षात ठेवा, किंवा भूगोल न शिकल्यानंतर सुद्धा लक्षात ठेवा, पुढे भविष्यातही आपल्याला हे उपयोगात येणार आहे. ज्यावेळेला आपण कागदावरती दिशा दाखवतो किंवा फळ्यावरती, बोर्डवरती, चार्टवरती आपण दिशा दाखवत असतो, त्यावेळेला एकच फॉर्म लक्षात घ्या की वरच्या बाजूने, कागदावर वरच्या बाजूने नेहमी उत्तर दिशा दाखवली जाते आणि उत्तरच्या अपोजिट खालच्या बाजूने असते विद्यार्थी मित्रांनो दक्षिणी दिशा. वरती उत्तर आणि खाली दक्षिण घेतली की आपल्या उजव्या हाताला इकडे येते पूर्व ही दिशा आणि डाव्या हाताला येते विद्यार्थी मित्रांनो पश्चिम ही दिशा. हे कायम लक्षात ठेवा. ह्या झाल्या मुख्य दिशा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सूर्य नेहमी पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळत असतो. येते लक्षामध्ये, उत्तरेला तोंड केलं आपण की आपल्या उजव्या हाताला येणारी दिशा असते पूर्व आणि पूर्वेकडे तोंड केलं की आपल्या डाव्या हाताला येणारी दिशा असते उत्तर. ह्या बाबी लक्षात ठेवा नेहमी. पूर्व पश्चिम, तुम्हाला नेहमी प्रश्न असतो की पूर्व दिशा नेमकी कशी ठरवावी, तर सूर्य उगवण्यावरून पूर्व दिशा आपण ठरवू शकतो. जर एखादी व्यक्ती जर सूर्य उगवण्याच्या दिशेकडे तोंड करून उभी असेल तर त्याच्या पाठीमागे कोणती दिशा असेल, एक्झॅक्टली पश्चिम दिशा असणार आहे. येते लक्षात. आणि मरीनर कंपास ज्याला म्हणतो आपण, होका यंत्र, मोठ्या मोठ्या जहाजांमध्ये ती वापरली जात असते होका यंत्र. तर त्यामध्ये एक मॅग्नेटिक निडल जोडलेलं असतं, चुंबक सुई जोडलेली असते. ती चुंबक सुई जर आपण फिरवली, कितीही फिरवली, तर ती नेहमी स्थिर होताना मात्र दक्षिणोत्तरच स्थिर होत असते. चुंबक सुई दिशा दाखवते उत्तर आणि दक्षिण, सूर्याच्या उगवण्यावरून दिशा ठरत असते पूर्व. मग या ज्या आपण दिशा आता ड्रॉ केलेल्या आहेत, ह्या आहेत विद्यार्थी मित्रांनो मुख्य दिशा. आणि मग अजून उपदिशा आपण आग्नेय, नैऋत्य, वायव्य ह्या पण ऐकत असतो. तर मग त्या दिशांचं नेमकं स्थान कसं ओळखायचं असतं, तर एक लक्षात घ्या, एक वाक्य आम्हाला आमच्या सरांनी शिकवलेलं होतं, ते वाक्य मी आज तुम्हाला शिकवते. आदनै पवा वाजतो कसा उईपू. आदनै पवा वाजतो कसा उईपू. या उईपू आणि आदनै पवा इथपर्यंत लक्षात घ्या. वाजतो कसा हे ट्युनिंग जोडण्यासाठी, वाक्य अर्थपूर्ण वाटावा या अर्थाने तो एक्स्ट्रा घेतलेला आहे. यामध्ये आदनै हा इकडे आद असेल, आ म्हणजे आग्नेय. आदनै, नै आला म्हणजे इकडे नैऋत्य. येतंय लक्षामध्ये. दक्षिण आणि पश्चिम यांच्यामध्ये येणारी दिशा म्हणजे नैऋत्य. आदनै पवा. पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये येतो वायव्य. हे कायम लक्षात ठेवायचं. आदनै पवा वाजतो कसा उईपू आणि इकडे येतो ईशान्य. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. आणि मग ह्या दिशांच्या इनिशियल्सवरून आद नै पवा वाजतो कसा उ ई पू, ह्या पद्धतीने या दिशा आपण घेतलेल्या आहेत. हे वाक्य जर तुम्ही पाठ केलं ना, आदनै पवा वाजतो कसा उईपू, तर तुम्हाला कागदावरती या दिशा आपोआप कळत जातील. आला की इकडनं सुरुवात करायची, आदनै, आला जोडून. त्याच्यासाठी मुख्य दिशा पाठ असणं आवश्यक आहे, ते लक्षात. आणि आपण जसे जसे मोठे व्हाल ना, तसं आपल्या नकाशाच्या चार्टवरती फक्त असं साईन दिलेलं असेल, फक्त असं, ना ऊ लिहिलेलं आहे ना द लिहिलेलं आहे, काहीच लिहिलेलं नसणार नाही. मग कायम लक्षात ठेवा, ह्या पद्धतीने वरच्या बाजूने जो ॲरो असणार आहे तो आपल्याला नेहमी उत्तरच दिशा दाखवेल, नेहमी उत्तर दिशा दाखवेल. वरच्या बाजूचा असलेला ॲरो हा आपल्याला नेहमी उत्तरच दिशा दाखवेल, एवढं कायम कन्फर्म ठेवा. आणि उत्तर जर वरती असेल तर खाली अर्थातच असणार आहे दक्षिण, येते लक्षात. आणि ह्या बाजूने असणार आहे पूर्व आणि ह्या बाजूने असणार आहे पश्चिम. आपण सर्व महाराष्ट्रीय वासी आहोत. आपला भारताचा जर मॅप आपण डोळ्यासमोर आणला तर आपल्या भारताच्या नकाशामध्ये पश्चिमेकडे आपल्या महाराष्ट्राचं स्थान येतं. आणि पश्चिम आणि महाराष्ट्राचा विचार केला आपण की आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, येते लक्षात. या बाबी लक्षात घ्या. भारताचा जर नकाशा डोळ्यांसमोर आणला तर उत्तरेला हिमालय पर्वत, दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला आहे विद्यार्थी मित्रांनो अरबी समुद्र, अरेबियन सी, इंडियन ओशियन, बे ऑफ बेंगॉल अँड हिमालया माउंटेन किंवा माउंट हिमालया. ओके,
चला ठीक आहे, तर मग दिशा आणि नकाशा यांच्यामध्ये फक्त दिशा चक्र समजण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. समजला असेल, रुचला असेल, पचला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.